मनमाडमध्ये योम-ए-आशुरानिमित्त मातम-ए-हुसैन जुलूस शांततेत संपन्न. मनमाड शहरात आज योम-ए-आशुरानिमित्त कॅम्प अयोध्या नगर येथील इमामबाडा येथून मातम-ए-हुसैन जुलूस अत्यंत शांततेत आणि श्रद्धेने काढण्यात आला. अहले-अझादार मनमाडतर्फे आयोजित या जुलूसमध्ये शेकडो शिया बांधवांनी सहभाग नोंदवून हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या 72 साथीदारांच्या शहादत बलिदानाचे स्मरण केले. या हुसेनच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. इस्लामी कॅलेंडरमधील मोहरमपासून नवीन वर्षाला सुरुवात होते. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याचा 10वा दिवस म्हणजे योम-ए-आशुरा. सुमारे 1400 वर्षापूर्वी करबलाच्या मैदानात हजरत इमाम हुसेन, पैगंबर मोहम्मद यांचे नातू, यांनी अन्यायाविरुद्ध आणि सत्यासाठी आपले प्राण अर्पण केले होते. हा दिवस जुलूम आणि अत्याचाराविरुद्ध लढण्याचे, संयम पाळण्याचे आणि माणुसकी टिकवून ठेवण्याचे प्रतीक म्हणून जगभरात पाळला जातो. यावेळी इमामबाडा अहले-अझादार मनमाडतर्फे सांगण्यात आले की योम-ए-आशुरा दिवशी आले मोहम्मद, अहले बैत, त्यांचे वंशजांचे रक्त करबलामध्ये वाहण्यात आले आहे. करबलाची लढाई ही एक अशी लढाई आहे ज्यात वाहिलेले रक्त इस्लामच्या शिरामध्ये कायमचे प्रवेश करून गेले आहे. आले मोहम्मदचे रक्त रेगिस्तानात वाहून मिटले नाही, तर ते मुस्लिमांच्या शिरात वाहत आहे. गम-ए-हुसैन हेच आहे. आशुरा हे कोणत्याही विशिष्ट वेळेचे नाव नाही. आशुरा हाच तो दिवस आहे जो 1400 वर्षापासून प्रत्येक दिवसावर जड आहे. ज्यांच्यासाठी अल्लाह सर्वशक्तिमानाने हे जग निर्माण केले आहे, त्या प्रेषित मोहम्मद नातवाचे दुःख केवळ एका दिवसापुरते मर्यादित नाही. आशुरा हा दिवस एक घोषणा, एक कबुली जबाब, एक ग्वाही आहे की आम्ही साक्ष देतो की इमाम हुसैन मासूम आणि निर्दोष होते. आम्ही साक्ष देतो की इमाम हुसैनवर अत्याचार झाले होते. आम्ही साक्ष देतो की इमाम हुसैन हक्कावर होते. जब भी जमीन व ज़र्फ का सौदा हो दोस्तों, कायम रहो हुसैन के इन्कार की तरह. जुलूस दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. SS न्यूज मराठीसाठी मनमाडहून अझर शेख यांचा रिपोर्ट. पोलिसांच्या सहकार्यामुळे आणि दक्षतेमुळे हा धार्मिक कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. याबद्दल इमामबाडा कमिटी आणि अहले-अझादार मनमाडतर्फे मनमाड पोलीस विभागाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.